नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। राहुल गांधींसाठी कर्नाटक एटीएम, एन रविकुमारांचा गंभीर आरोप, काँग्रेस सरकारवर रविकुमारांचा जोरदार निशाणा। खानापूरच्या निडगल येथील सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना, शिवलिंग, नंदी, कासवाची नासधूस। या घटनेमुळे उद्या हिंदू समाजाचे आंदोलन, हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांनी दिली माहिती। ईडीचा छापा, रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू, ईडीच्या कारवाईला वेग, शिवानंद निलणवर यांच्या अपार्टमेंट बाहेर सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त। कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार, कर्नाटकातील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी निर्णय होण्याची शक्यता, सतीश जारकीहोळी यांची माहिती। उत्तर कर्नाटकात गुंडगिरी विरोधात पोलिसांची धडक मोहीम, 53 प्रतिबंधक पथके सक्रिय, गुंडगिरी, हप्ता वसुली, ड्रग्ज विरोधात पोलिसांचा दणका। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावमध्ये भाजपचे विधान परिषद सदस्य एन रविकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसाठी कर्नाटक एटीएम बनले असल्याचा गंभीर आरोप रविकुमार यांनी केलाय। कर्नाटकात 4-5 ठिकाणी एटीएम तयार करण्यात आलं असून सर्व ठिकाणांहून पैसे जमा केला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। या सर्व प्रकरणांचे सत्य भविष्यात समोर येईल असेही ते म्हणाले। राज्यात शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही, तसेच खातेवाटपही पूर्ण झालेलं नाही। खातेवाटपानंतर काँग्रेसमधील असंतोष आणखी वाढेल असा दावा रविकुमार यांनी केला। काँग्रेसमध्ये असंतोष शिगेला पोहोचला असून पक्ष 2 गटात विभागल्याचेही त्यांनी म्हटले। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लोकशाही विरोधी पद्धतीने पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच बेंगळूरमध्ये अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या शोधासाठी करण्यात आलेली कारवाई नाटकीय असल्याची टीका रविकुमार यांनी केली। राज्यभर कारवाई करून अवैध स्थलांतरितांचा शोध घेऊन त्यांना परत पाठवावे अशी मागणी त्यांनी केली। खानापूर तालुक्यातील निडगल गावामध्ये ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धगुंडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे। मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव आणि तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आली आहे। या घटनेमुळे ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे। खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धगुंडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली। या घटनेमुळे खानापूर भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे संताप व्यक्त केला। मंदिराची तोडफोड करणाऱ्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। श्रावण महिना सुरू होताच मंदिरात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता असतानाच हा प्रकार घडल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। तोडफोडीमागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे का, याचा तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान निडगल ग्रामस्थांनी खानापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलीस निरीक्षक LH गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे। दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शिवभक्तांकडून करण्यात येत आहे। बेळगावमध्ये शिवानंद निलणवर यांच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे। रात्री उशिरापर्यंत ईडीची तपासणी सुरूच असून गोवा आणि मंगळूरच्या ईडी पथकांकडून कारवाई करण्यात आली आहे, तर अपार्टमेंट बाहेर सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बेळगावच्या शिवबसवनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये शिवानंद निलणवर यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। दिवसभर सुरू असलेल्या ईडीची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती। गोवा आणि मंगळूर येथून आलेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाकडून घरातील कागदपत्रे आणि इतर बाबींची तपासणी करण्यात येत आहे।
याच दरम्यान शिवानंद निलनवर यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता ईडी अधिकाऱ्यांनी अपार्टमेंट परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. अपार्टमेंटच्या बाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात ये-जा करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ईडीची कारवाई सुरू असल्यानं या छापेमारीतून नेमकं काय समोर येतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी ही माहिती दिली आहे. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना जारकिहोळी यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना खातेवाटप सोमवारपर्यंत अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली. मंत्रिमंडळात अनुभवी आणि प्रशासनाचा चांगला अनुभव असलेले मंत्री आहेत. त्यामुळे खातेवाटपाच्या मुद्द्यावर कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही, असे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आज किंवा उद्यापर्यंत खातेवाटपाबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून सोमवारपर्यंत मंत्र्यांना खाती वाटप केले जाऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळण्याच्या चर्चेबाबतही सतीश जारकिहोळी यांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर यापूर्वी अनेक नेत्यांनी भाष्य केलं असून एआयसीसीचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही याबाबत भूमिका मांडल्याचे जारकिहोळी यांनी नमूद केले. दरम्यान नाराज असलेल्या काही नेत्यांच्या घरी मुख्यमंत्री गेले आहेत. केपीसीसी अध्यक्षांनीही त्यांची भेट घेतली आहे. तसेच इतर मंत्र्यांनीही नाराज नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. उत्तर कर्नाटकामध्ये गुंडगिरी विरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्तर कर्नाटकातील गुंडगिरी, हप्ता वसुली, अंमली पदार्थांची विक्री आणि शस्त्रांच्या अवैध व्यवहारांविरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या महिन्याभरातील कारवाईच्या आकडेवारीवरून पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांविरोधात आघाडी उघडल्याचं दिसून येत आहे. उत्तर कर्नाटकातील गुंडगिरी आणि वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडगिरी, हप्ता वसुली, अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध शस्त्रांच्या व्यवहारांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींवर सतत नजर ठेवण्यासोबतच त्यांच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती मिळवण्यासाठी गुंडगिरी प्रतिबंधक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात 19, विजापूर जिल्ह्यात 11, बागलकोटमध्ये 9, धारवाडमध्ये 6 आणि गदग जिल्ह्यात 8 अशी एकूण 53 गुंडगिरी प्रतिबंधक पथके कार्यरत आहेत. या पथकांच्या माध्यमातून उत्तर कर्नाटकातील 5 जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरात 148 जणांवर खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान गेल्या महिन्याभरात बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यात प्रत्येकी 2 अशा एकूण 6 जणांवर गुंडा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचा आरोप कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्या वतीने करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान माजी आमदार अनिल बेनके यांनी रहिवासी संघटनेच्या शिष्टमंडळासह विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती खासदार शेट्टर यांना देण्यात आली. नागरिकांच्या हिताचा विचार करून कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतलेल्या निर्णयांचा तातडीने पुनर्विचार करावा अशी मागणी यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी.
अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कार दुचाकी अपघातात दोघेजण गंभीर झाल्याची घटना मांगूर फाटा नजीक शनिवारी दुपारी 4:30च्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सृष्टी कांबळे व प्रेम कांबळे हे दोघेजण गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी 4:30च्या सुमारास कार व दुचाकी यांच्यामध्ये जोराची धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय. सृष्टी कांबळे आणि प्रेम कांबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सृष्टी कांबळे या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडे करत आहेत. बेळगाव आणि मुंबई दरम्यानच्या विमान प्रवासाला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. स्टार एअरच्या अधिकृत बुकिंग प्रणालीमध्ये सध्या 16 ऑगस्टपर्यंतच बेळगाव मुंबई मार्गावरील उड्डाणे उपलब्ध दिसत आहेत. 17 ऑगस्टपासून 24 ऑक्टोबरपर्यंत या मार्गासाठी कोणतेही उड्डाण बुकिंगमध्ये दिसत नसल्याने विमान सेवा तात्पुरती बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विमान सेवेचा व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होतो. त्यामुळे सेवा बंद होण्याच्या शक्यतेने मुंबईचा प्रवास नियोजित केलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान 25 ऑक्टोबरपासून पुन्हा बेळगाव मुंबई मार्गावरील बुकिंग उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कालावधीनंतर विमान सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र 17 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबर दरम्यान विमान सेवा उपलब्ध नसल्यास मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी विमान सेवा, रेल्वे किंवा बस वाहतुकीचा आधार घ्यावा लागू शकतो. दरम्यान स्टार एअरकडून या विमान सेवेबाबत अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. मांगूर फाटा येथे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कृष्णा जाधव याला अटक केलं आहे. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मांगूर फाटा येथे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. संशयित कृष्णा जाधव यांच्याकडून 506 ग्राम गांजा, त्याची किंमत 20,000 रुपये व संशयिताकडून 312 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सर्व लोक सेवा फाउंडेशनच्या वतीने किटवाड तालुका, चंदगड जिल्हा, कोल्हापूर, महाराष्ट्र येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बेलपत्र, शमी, पिंपळ, कडुलिंब, आवळा, लिंबू व नागचाफा अशी विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे सर्व लोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक वीरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले. तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास मारुती कांबळे, वसंत कांबळे, कृष्णा वरपे, हौशापा कसलकर, भगवान हेबाळकर, बाळू पाटील, विजय कसलकर, केदारी तेवरवाडकर, भरमा पाटील, अशोक पाटील, दशरथराव जीजे, कमलाबाई कसलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट, ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1, देसूर क्रॉस, मार्गी फार्म शेजारी, देसूर, बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6, क्रिस रिसाइड्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव.
व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते महांतेश नगर प्रभाग क्रमांक 36 सेक्टर 12 येथे 50 लाख रुपये खर्चाच्या उद्यान विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, आधुनिक आणि सर्वांसाठी सुलभ मनोरंजनाचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. या विकास कामात 229 मीटर लांबीचे चेन लिंक कुंपण, 162 मीटरचा वॉकिंग ट्रॅक, बोरवेल, हायमास्ट दिवा, 3 मीटर उंचीचे 6 LED दिवे, प्लॅटफॉर्मसह ओपन जिम साहित्य, 6 कचरापेटे आणि 6 बाकांचा समावेश आहे. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी उद्याने व सार्वजनिक जागांचा विकास हा नागरिकांच्या आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक संवादासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व सुस्थितीत असलेल्या मोकळ्या जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी स्थानिक नेते, नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी या विकास कामांचे स्वागत करत उद्यानाचा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या क्रुझर जीपने दुचाकीला तसेच गुड्स टेम्पोला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9 वाजता विजयपूर शहरातील बागलकोट रस्त्यावरील दात्री मशिदीजवळ घडली. जंबगी केडी येथील रहिवासी तथा सध्या विजयपुरात राहणारा बसवराज सदाशिव दळवाई हा K829441 क्रमांकाची क्रुझर जीप केंद्रीय बस स्थानकाकडून बागलकोट क्रॉसच्या दिशेने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. समोरून येणाऱ्या दुचाकीला जीपने जोरदार धडक दिली. त्यानंतर जीपने पुढे जात असताना मागून येणाऱ्या गुड्स टेम्पोलाही धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वीरेंद्र ओसवाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी BLD रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रात्री सुमारे 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत फिर्यादीसही किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजयपूर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. निपाणी बेळगाव नाका येथे गेल्या वर्षभरापासून पॅचवर्कचे काम प्रलंबित असल्याने नागरिक तसेच वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. गतवर्षी बेळगाव नाका येथे पाण्याची गळती नगरपालिकेतर्फे करण्यात आली, परंतु तेथील पॅचवर्कचे काम प्रलंबितच राहिल्याने नागरिक तसेच वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत आहे. यातच बेळगाव नाका येथे रस्ता अरुंद असल्याने दररोज वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. महामार्गावर सध्या 6 पदरीकरणाचं काम चालू आहे. बेळगाव नाका येथून यर्नाळ, शिरगुप्पी, बिरदेवनगर परिसर, तहसीलदार प्लॉट, शेंडूर या मार्गावर जाणारी वाहने येथून मार्गक्रमण करीत असतात. तसेच बेळगाव नाका येथे अनेक व्यावसायिक तसेच दुकाने आहेत. या मार्गावर सतत रहदारी असते, परंतु पॅचवर्कचे काम नगरपालिकेने त्वरित करावे अशी मागणी येथील नागरिक तसेच व्यावसायिकातून होत आहे. पॅचवर्कचं काम न झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. अनेक दुचाकीधारक यांचे वरचेवर छोटे मोठे अपघात येथे होत आहेत. तरी नगरपालिकेने लवकरात लवकर येथील काम करावे अशी मागणी येथील सुज्ञ नागरिकातून होत आहे. नगरविकास मंत्री डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या हे 9 आणि 10 ऑगस्ट रोजी विजयपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथून तिकोटा तालुक्यातील बिजरगी गावात दाखल होतील. दुपारी 1 वाजता गावातील श्री वीर मुत्तेश्वर मंदिर परिसरात आयोजित श्री हंजगी सिद्धेश्वर व श्री हिरोडेश्वर मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण, कनकदास चौकाचे उद्घाटन तसेच यात्रा महोत्सवात सहभागी होतील. विजयपूर नगरविकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेतील शेवटचा वार शुक्रवारी पार पडला. या निमित्ताने परंपरेनुसार कुमारिकांनी मंगाई देवी मंदिरात हजेरी लावत देवीला जल अर्पण करून पूजा केली. मंगाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पारंपरिक पद्धतीने वार पाळण्याची प्रथा आहे. या काळात परिसरातील विविध व्यवसाय व उद्योग बंद ठेवण्यात आले होते.
शुक्रवारी यात्रेपूर्वीचा शेवटचा वार पार पडला. कुमारिकांनी पारंपरिक पद्धतीने मंदिर परिसरात उपस्थित राहून देवीला जल अर्पण केले. यावेळी बांधकाम व्यावसायिक वसंत मुचंडी यांच्या वतीने कुमारिकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुमारे 1000 वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच इतर दानशूर व्यक्तींनीही शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी भाविक, ग्रामस्थ आणि कुमारिकांची मोठी उपस्थिती होती. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.